नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, सहयोगी प्राध्यापक गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा. तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 4 यातलं युनिट नंबर 3 ज्याचं शीर्षक आहे ख्यातीचं मूल्यांकन, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, याची मेथड नंबर 3 सुपर प्रॉफिट मेथड याच्याशी संबंधित आहे, निगडित आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुपर प्रॉफिट मेथड कसं काढायचं, त्याचे कॅल्क्युलेशनचे प्रारूप कोणते राहतील, त्याचे सूत्र कोणते राहतील, हा सगळा भाग आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. परंतु तो काल्पनिक जो भाग आपण बघितलेला होता, त्या काल्पनिक सूत्रांना प्रारूपाला तोपर्यंत समजता येत नाही जोपर्यंत आपण एखादं उदाहरण घेऊन आकड्यासह त्याला समजून देत नाही. याकरिता आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आज आपण जे गणित सोल्युशनसाठी कन्सिडर करणार आहोत, उदाहरणासाठी कन्सिडर करणार आहोत, ते गणित आजच्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा, जो ॲरो दिलेला आहे त्याला क्लिक करायचं. खाली तुम्हाला गुगल डॉक्युमेंटचा एक लिंक भेटला आहे, त्या लिंकला क्लिकअप केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तो PDF फाईल ओपन होईल. त्यामध्ये हे गणित पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लिहिलेलं आढळेल. हे गणित सुरुवातीला आपल्या रजिस्टरमध्ये उतरवून घ्यायचं, त्याचं सोल्युशन उतरवून घ्यायचं आहे. त्या गणिताचं सोल्युशन कशा पद्धतीने बनवलं, का बनवलं, आकडा का घेतला, का नाही घेतला, हे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतात त्याचं उदाहरण, त्याचं समाधान होण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बघत आहोत. मित्रांनो, आजचं जे गणित क्रमांक 11 आहे, यामध्ये आपल्याला कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्या कंपनीच्या बॅलन्स शीट सोबत आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायचं आहे. कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलेलं आहे, जनरल रिझर्व्ह दिलेले आहेत, क्रेडिटर्सची रक्कम दिलेली आहेत आणि ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग सपोर्ट दिलेला आहे, प्लांट सपोर्ट दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, स्टॉक दिलेला आहे, बँक्स दिलेला आहे आणि डेटर्स दिलेले आहेत. पॅरेग्राफमध्ये काही समाविष्ट गोष्टी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला गत 3 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे. गत 3 वर्षाचं प्रॉफिट जे राहतं ते प्रॉफिट कॅल्क्युलेटेड ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राहतं आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेटेड ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे वर्षानुवर्ष कायमस्वरूपी अनुभवल्या जाईल किंवा अर्न केल्या जाईल असं जरुरी राहत नाही. कारण की अकाउंटिंगच्या सिद्धांतानुसार काही खर्चाचे पद आणि काही तोटाचे पद जे चालू वर्षात घडलेले आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड आणि क्रेडिट साईडला समाविष्ट करतो. परंतु हे खर्चाचे आणि उत्पन्नाचे पद जर का आवर्ती स्वरूपाचे नसतील, आवर्ती स्वरूपाचे नसतील म्हणजे हे खर्चाचे पद आणि हे उत्पन्नाचे पद दर वर्षाला होणारे नसतील आणि हे खर्चाचं आणि उत्पन्नाचं पद आपल्या व्यवसायाच्या प्रमुख उद्देशासोबत जर का निगडित नसेल तर असे पद आपल्याला नफ्यातनं काढून टाकायचे असतात. नफ्याचं उत्पन्नाचं पद काढून टाकायसाठी प्रॉफिटमधनं वजा करावं लागते आणि खर्चाचं किंवा तोटाचं पद जे आपण P&L ला डेबिट केलेलं आहे ते वगळून करण्यासाठी आपल्याला नफ्यामध्ये अधिक करावं लागतं. ह्या समायोजना आपल्याला करायच्या असतात पुंजीगत खर्चाच्या आणि पुंजीगत उत्पन्नाच्या, ज्या वारंवार दरवर्षाला होणार नाहीत. याच्याशी संबंधित तुम्हाला या गणितामध्ये एक समायोजना दिलेली आहे की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 3 वर्षाचे पद दिलेले आहेत त्या प्रॉफिटमध्ये दर वर्षाला इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवरती प्राप्त झालेलं उत्पन्न ₹2700 दर वर्षाच्या नफ्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे. मित्रांनो, आवर्ती स्वरूपाचं उत्पन्न आहे, पण गुंतवणूक करून नफा कळवणे आपण हे अशा सारखं पतपेढीचं आपण काम करतोय का, बँकांचं आपण काम करतोय का, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं आपण काम करत आहोत का, आपण रेग्युलर ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं काम करत आहे. व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाशी संबंधित प्रॉफिट असलं पाहिजे. गुंतवणुकी बाहेरच्या शेअरमध्ये केलेल्या, बाहेरच्या डिबेंचरमध्ये केलेल्या, बाहेरच्या FD मध्ये केलेल्या आहे, म्हणजे गुंतवणुकीचा पैसा हा बाह्य स्वरूपाचा होता, व्यवसायाच्या बाहेर गुंतवणूक केलेली आहे म्हणजे उत्पन्न व्यवसायाच्या बाहेरचं आहे, म्हणून याला व्यवसायातून बाहेर काढून टाकायचं आहे. म्हणून उत्पन्नातून ₹2700 पर ॲनमला आपल्याला कमी करावं लागेल. हे या गणिताशी संबंधित एक समायोजना झाली. तदनंतर तुम्हाला दिलेलं आहे की आपण ज्या व्यवसायामध्ये निगडित आहोत अशा टाईपच्या स्पर्धकांचा समकक्ष आर्थिक परिस्थितीमध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आहे. याचा अर्थ ज्या व्यवसायाचं, ज्या व्यक्तीचं गुडविल काढायचं आहे त्या व्यक्तीला सोडून त्याचे स्पर्धक एवढ्याच गुंतवणुकीवरती किती नफा कमवून देत असतात त्याला म्हटलं जातं मार्केट रेट ऑफ रिटर्न, एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे या व्यक्तीला सोडून
समकक्ष व्यवसाय करणारे लोक म्हणजे प्लास्टिक इंडस्ट्रीचं प्लास्टिक सोबत कंपॅरिझन करायचं, फर्निचर व्यवसायाचं फर्निचर सोबत कंपॅरिझन करायचं, पेट्रोलियम इंडस्ट्रीचं पेट्रोलियम सोबत कंपेअर करायचं, टेलिफोन इंडस्ट्रीचं टेलिफोन सोबत कंपेअर करायचं. क्षेत्र सारखं असलं पाहिजे, व्यवसायाचं स्वरूप सारखं असलं पाहिजे, इव्हन बाजारपेठ सारखी असली पाहिजे, ग्राहकांची पेढी सारखी असली पाहिजे. म्हणजे सारख्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त इतर भौगोलिक परिस्थितीमधले जे स्पर्धक आहेत तिथे किती दरानं उत्पन्न कमवून देऊन राहिलेले आहेत, हा झाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आणि गुंतवणुकीवरती नॉर्मल रेट ऑफ रिटर्नला जर का गुणाकार केला, गुंतवणुकीवरती जर का नॉर्मल रेट ऑफ रिटर्नचा गुणाकार केला तर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट प्राप्त होते. मग या नॉर्मल प्रॉफिटच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचं कौशल्य वापरून, स्वतःची स्थिती स्कीम वापरून, तुम्ही आपली कॅपॅसिटी वापरून, आपलं रेप्युटेशन वापरून किती अतिरिक्त नफा कमवलेला आहे तो तुमच्या कौशल्याचा होता, तो तुमच्या स्वतःच्या नफा कमवण्याच्या शैलीमुळे होता. हे स्वतःचं तुमचं ख्यातीचं अमाऊंट आहे. याला गुडविल काढणं हे सुपर प्रॉफिट मेथडचं प्रमाण आहे. मेथड कोणती वापरायची? गणिताच्या सर्वात शेवटी दिलेलं आहे, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. 3 year परचेस, 2 year परचेस, 5 years परचेस ऑफ डॅश 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 प्रॉफिट. डॅश 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 प्रॉफिट मध्ये ही जी रिकाम्या जागेवरती जो प्रॉफिटचा शब्द वापरलेला आहे, हा शब्द आपल्यासाठी मार्गदर्शक आहे, सूचक आहे की या गणितामध्ये कुठली पद्धती वापरायची आहे. गुडविल ज्या नफ्यावरती अवलंबून राहणार त्या नफ्याची पद्धत आपल्याला वापरायची आहे. इथे या गणितात दिलेलं आहे, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲट 3 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. म्हणून गुडविलचं सूत्र वापरत असताना सुपर प्रॉफिट वरती आधारित प्रमाण असल्या कारणानं आपण मेथड कुठली घेतलेली आहे? मेथड आहे आपली सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड मध्ये सूत्र तेच आहे. सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स होतं, वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स होतं. तर सुपर प्रॉफिट मध्ये फक्त आधार बदलायचा, गुडविलचं सूत्र तेच राहणार. सिंपल ॲव्हरेज आणि वेटेड ॲव्हरेजच्या जागेवर आपण प्रॉफिटचा रक्कम वापरलाय. सुपर प्रॉफिटची रक्कम गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस, नंबर ऑफ इयर्स परचेस 3 years गणितात दिलेला आहे. सुपर प्रॉफिट काढायचं आहे. सुपर प्रॉफिट काढताना कशा प्रकारे काढायचं आहे? आपण फॉर्म्युल्यामध्ये सूत्र दिलेलं होतं. सुपर प्रॉफिट हा ऍक्च्युअल प्रॉफिटचा नॉर्मल प्रॉफिट पासूनचा अंतर आहे. ऍक्च्युअल प्रॉफिट कोणतं? फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. म्हणजेच प्रॉफिट एज पर P&L चा ऍव्हरेज करायचा आहे आणि त्या ऍव्हरेज मधनं ऍडजस्टमेंट करायची आहे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेसच्या आणि नॉन रिकरिंग इन्कमच्या, जे व्यवसायाशी निगडीत नाही आहेत, जे या गणितामध्ये होतं 2700 रुपये इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. ह्या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर जो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट असतो, या फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटची तुलना नॉर्मल प्रॉफिट सोबत करायची आणि जे एक्सेस अमाउंट राहील याला म्हटलं जातं सुपर प्रॉफिट. म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला 2 प्रॉफिट काढायचे आहेत. एक ॲव्हरेज ऍडजस्टेड प्रॉफिट मेथड नंबर 1 प्रमाणेच, आणि नॉर्मल प्रॉफिट हा असतो तुमचा कॅपिटल एम्प्लॉयड वरती. नॉर्मल प्रॉफिट कसं काढायचं असते? तर कॅपिटल एम्प्लॉयड नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. व्यवसायामध्ये स्वनिधी जी लावलेली आहे, कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे मालकाने स्वनिधीचा लावलेला गुंतवणुकीचा रक्कम, गुंतवणूक केलेली रक्कम गुणिले गुंतवणुकीवरचा उत्पन्नाचा दर, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. इन्व्हेस्टेड अमाउंट मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हा होईल तुमचा नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न या गणितामध्ये दिलेला आहे 10%. गुंतवणूक कशी काढायची? तर गुंतवणूक काढायचं सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे, टोटल फिक्स असेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. टोटल फिक्स असेट कन्सिडर करत असताना अपवाद 3 दिलेले होते. सगळ्यात पहिला व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा. अपवाद 3 गोष्टीचे आहेत, पुन्हा एकदा उजळणी करतो आहे. फिक्स असेट घेत असताना शब्दरचना मी वापरलेली आहे टँजिबल फिक्स असेट. म्हणजे एक अपवाद लक्षात आला की टँजिबल घ्यायचे आहेत, याचा अर्थ इनटँजिबल ॲसेट कुठलंही घ्यायचं नाही. अपवाद नंबर 1. दुसरा अपवाद इन्व्हेस्टमेंटची रक्कम घ्यायची नाही कारण की ती व्यवसायाच्या बाहेर आहे, अपवाद नंबर 2. आणि तिसरा अपवाद फिक्टिशियस ॲसेट, ज्याला आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, पुंजीगत खर्च जे असतात ते आपल्याला कन्सिडर करायचे नाहीत. हे 3 पद सोडून सगळे फिक्स ॲसेटचे पद घ्यायचे आहेत, करंट ॲसेटचे पद घ्यायचे आहेत. टोटल ॲसेट्स मधनं आपल्याला एक्सटर्नल लायबिलिटी मायनस करायच्या आहेत. लायबिलिटी साईडला कॅपिटल असतं, रिझर्व्ह आहे, सेक्युर्ड लोन आहे, अनसेक्युर्ड लोन आहे आणि करंट लायबिलिटी आहे. यातलं कॅपिटल मालकाचं असतं, इंटरनल फंड आहे. रिझर्व्स अँड फंड, ज्याला संचित निधी म्हणतो, हेही इंटरनल फंड असतात. म्हणून शीर्षक क्रमांक 1 कॅपिटल आणि शीर्षक क्रमांक 2 रिझर्व्स अँड सरप्लस हे अंतर्गत निधीचे पद असल्यामुळे हे पद सोडून सिक्युर्ड लोनचे सगळे पद, अनसिक्युर्ड लोनचे सगळे पद आणि करंट लायबिलिटीचे सगळे पद हे एक्सटर्नल लायबिलिटी असतात. हे पद आपल्याला मायनस करायचे असतात. म्हणून गणित आल्यानंतर सुरुवातीला जे पद घ्यायचे त्याच्या व्यतिरिक्त अपवादात्मक जे पद घ्यायचे नाही आहेत त्यांना ताळेबंदामध्ये क्रॉस चिन्ह मार्किंग करायचं.
म्हणजे अगदीच जर का हे गणित आपण टप्प्याटप्प्याने जर का बघितलं तर लायबिलिटी साईडला तुम्हाला कॅपिटल दिलेला आहे, हा इंटरनल फंड आहे. इंटरनल फंड एक्सटर्नल लायबिलिटी मधून मायनस करायचं नाही आहे, त्यांना चिन्ह मार्किंग करायचं. दुसरं पद रिझर्व्स अँड सरप्लस आहे, हा इंटरनल फंड आहे, एक्सटर्नल फंड नाही आहे म्हणून रिझर्व्स अँड सरप्लसला ही फुल्ली मार्किंग करायची. तिसरं पद लायबिलिटीला दिलेलं आहे क्रेडिटर्स, हे एक्सटर्नल लायबिलिटीचं पद आहे, हे मायनस करायचं आहे, त्याला आपल्याला टिक मार्क करायचं. इथून काय काय टिक मार्क होऊ शकते? क्रेडिटर्स आहे, बिल्स पेबल आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉरोविंग्स आहेत, डिपॉझिट आहेत, ह्या सगळ्या झाल्या लॉंग टर्म लायबिलिटीचे पद, याला डिडक्शनच्या लिस्टमधनं मायनस करायचे. संपत्ती साईडला काय काय पद दिलेले आहेत? सुरुवातीला दिलं लँड अँड बिल्डिंग, फिक्स असेटचं पद आहे, मायनस करायचं. प्लांट मायनस करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट अपवादात्मक पद आहे, इन्व्हेस्टमेंटला फुल्ली मार्किंग करायचं आहे. त्यानंतर डेटर्स मायनस करायचं आहे, बँकचं बॅलन्स मायनस करायचं आहे आणि स्टॉकचं पद मायनस करायचं आहे. मग सुरुवातीला आपण काढूया सगळ्यात पहिले ॲव्हरेज प्रॉफिट. पहिल्या मेथडप्रमाणे ॲव्हरेज प्रॉफिट करत असताना टोटल प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर डिवायडेड बाय 3 करायचं. ॲव्हरेज प्रॉफिटचा अमाऊंट आलेला आहे 56,250, परंतु आपल्याला पाहिजे ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. फक्त 3 वर्षाचा ॲव्हरेज करताना 3 ची टोटल भागला 3 केली, ती आली 56,250. हा ॲव्हरेज मध्ये दर वर्षामध्ये इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 2700 रुपये इन्क्लुडेड आहे. दर वर्षाची 2700 रुपये आहे. ही तिन्ही वर्षाला समान लागू ऍडजस्टमेंट आहे, म्हणून ही कॉमन ऍडजस्टमेंट जर का असली तर एकदाच मायनस करायचं. आणि जर का लॉस फ्रॉम फायर, इन्कम फ्रॉम सेल ऑफ ॲसेट एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये जर का सांगून देत असेल तर आपण सिंपल प्रॉफिट मध्ये जसं केलं होतं, प्रॉफिट एज पर P&L अकाउंट 3 रकाने बनवायचे आणि विशिष्ट वर्षातून ती मायनस करायची किंवा अधिक करायची, कारण की ती समायोजना एकाच वर्षाला फरक करते आहे, बाकी 2 वर्षाशी निगडीत नव्हती. म्हणून समायोजना जी दर वर्षाला कायमस्वरूपी लागू आहे त्याला ॲव्हरेजच्या नंतर मायनस करायचं. आणि अशा समायोजना ज्या एकाच विशिष्ट वर्गाला फरक करत आहेत, दुसऱ्या वर्षाशी त्याचा संबंध नसतो, त्या ॲव्हरेज करण्याच्या पूर्वी प्लस मायनस करायच्या आहेत. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट दर वर्षाला लागू होती, पर ॲनम आहे, म्हणून आपण सरासरीच्या नंतर एकदाच मायनस करत आहोत. सरासरी नफा आला 56,250, पण या नफ्यामध्ये इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे बाह्य स्वरूपाचं उत्पन्न इन्क्लुडेड आहे, म्हणून त्याला मायनस केलं. आणि मायनस केल्यानंतर ॲव्हरेज ऍडजस्टेड प्रॉफिट, ज्याला आपण फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हणतो, तो या गणितामध्ये वजा केल्यानंतर येतो आहे 53,550. म्हणजे या कंपनीने गुंतवणुकीवरती दर वर्षाला 53,550 रुपये नफा कमवलाय. सामान्य लोकांनी किती नफा कमवला असता त्याला म्हटलं जातं कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट, सामान्य नफा. सामान्य नफ्याचं सूत्र काय आहे? गुंतवणूक केलेली स्वनिधी ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड गुणिला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयडचं साधं सूत्र काय आहे? फिक्स ॲसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. फिक्स ॲसेटचे संपूर्ण पद घेतले, फक्त फुल्ली मार्किंग केलेलं अपवादात्मक इन्व्हेस्टमेंटचं पद सोडलं. दुसरी गोष्ट, हे सगळ्या रकमा आपल्याला मार्केट प्राइस वरती पाहिजे, ताळेबंदाच्या तारखेवरती नाही. मार्केट प्राइस मध्ये आणि ताळेबंदामध्ये किती फरक आहे हा आपल्याला पॅरेग्राफ मध्ये दिलेला असतो. कुठली रक्कम वाढली, कुठली रक्कम कमी झाली, ज्याची रक्कम वाढ घट दिलेली आहे ते वाढीव आणि घटीचे रकमा घ्यायच्या आहेत. परंतु या गणितामध्ये जर का रिव्हॅल्यूड अमाऊंट दिलेली नाही, मार्केट प्राइस जर का दिलेली नसेल, तर मग रूल्स आपल्याला लावायचे आहेत. जे ताळेबंदाची किंमत आहे तीच त्यांची बाजार मूल्य आहे, बाजार मूल्यामध्ये फरक नाही आहे. बाजार मूल्य ताळेबंदाच्या किमतीपेक्षा अधिक जास्त जर का असेल तर त्या गणितामध्ये आपल्याला पॅरेग्राफमध्ये ती रक्कम दिलेली असते, ती रक्कम आपण घ्यायची असते. म्हणून ऑल ॲसेट्स ॲट मार्केट प्राइस. लँड घेतली, प्लांट घेतलं, स्टॉक, बँक बॅलन्स आणि डेटर्स सर्व रकमा घेतल्या. इथे समजण्यासाठी सांगतो आहे एक्सक्लुडिंग इन्व्हेस्टमेंट, म्हणजे या यादीमधनं आपण इन्व्हेस्टमेंटचं पद हे बाह्य स्वरूपाचं असल्यामुळे घ्यायचं नाही. त्याची रक्कम आली 3,18,000, त्यातनं एक्सटर्नल लायबिलिटी 57,060 आपण मायनस केली आणि मायनस केल्यानंतर कॅपिटल एम्प्लॉयड आला 2,61,000. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड करण्यासाठी चालू वर्षाच्या नफ्याची अर्धी रक्कम मायनस करतोय, कारण की हा नफा आपण बिझनेसमध्ये गुंतवणूक केलेला असतो. पण या गणितामध्ये आपल्याला स्पेसिफिक दिलेला आहे नेट प्रॉफिट फॉर द करंट इयर इज विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस. म्हणजे ॲझम्पशन जर का असलं की नफा व्यवसायातून काढून टाकला, तर नफा जर का व्यवसायातून काढून टाकलेला असलं तर ओपनिंग कॅपिटल एम्प्लॉयड आणि क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉयड समान होते, म्हणून तिथे हाफ ऑफ द नेट प्रॉफिट मायनस करायचं नसतं. म्हणून 2,61,000 हेच तुमचं ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड आलं. आणि नॉर्मल प्रॉफिट काढताना ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड 2,61,000च्या नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% आपण गुणाकार जर का केला तर त्याचं नॉर्मल प्रॉफिट आलं 26,100. मग सुपर प्रॉफिटचं सूत्र काय आहे?
फ्युचर प्रॉफिटमधनं नॉर्मल प्रॉफिट मायनस करायचं. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट व्यवसायाचं होतं 56,250, 53,550, 53,550च्या नफ्यातनं 26,100चा नॉर्मल नफा मायनस केला तर सुपर प्रॉफिट आलेला आहे 27,450. गुडविलचं सूत्र सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस. ह्या 27,450ची अर्निंग क्षमता पुढच्या 3 वर्षापर्यंत कायम राहणार आहे, म्हणून 27,450 गुणिले 3 इयर्स परचेसने गुणाकार केला तर गुडविलची रक्कम आली 82,350 रुपये. या प्रकारे सुपर प्रॉफिटनुसार गुडविल काढायची असते. ही झाली तिसरी मेथड. शेवटची आणि चौथी मेथड कॅपिटलायझेशन मेथडचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.